नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन व्हिडिओची मी संध्याकाळी सुरुवात केली आणि पाठीमागं एका ताईंच्या मुलीचं लग्न आहे ना, तर त्याचे गाणे चालू आहेत, आवाज येत असेल तर त्या गाण्याला चालली आहे मी। तर चला माईवर तू कोण्यात तुला सई बाई ग बाई ती ग ती बाई ती लगन सरई पाताळाला मला झालं ग सई बाई ग बाई पाताळाला मला झालं बाई झालं ग झालं बाई झालं सांगते ग बाई तुला नवरीची बहीण ग सई बाई ग बाई नवरी बाई आलं खाली सावकाश 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 मांडवाच्या दारी गागण लवणारी त्यालाची ग सई बाई ग बाई तांदळाचं पोत ग सई बाई ग बाई उप तांदळाचं पोत ग पोत ग सई बाई ग बाई तुम्ही आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पाहिलं असेल ना, आपल्या घराच्या पाठीमागे एक घर झालेलं आहे नवीनच ना, तर त्याच ताईंच्या मुलीचं लग्न आहे ना, तर घालायचे होते आज। मला पण सांगितलं होतं, मी पण गेले होते आणि सगळ्या मावशी आहेत नाही तर रोज हरिपाठाला येत असतात, तर ताईंनी त्यांना पण सांगितलं होतं गाणे घालायला या, कारण आजकाल नवीन पिढीला असं जात्या वर्षी गाणे येत नाही ना म्हणता, तर ह्या मावशी किती छान गाणे म्हणत होत्या। फौजी साहेबांनी मी निघलो आता बाजारात, तर थोडंसं कडधान्य पण आणायचं आहे मला, भाजीपाला पण घेऊन यायचं आहे। तर कडधान्य संपलेलं आहे, कडधान्याच्या भाज्या पण म्हणजे उसळी आम्हाला खूप आवडतात, तर त्या पण घेऊन येते मी। मोठी घ्यायची छोटी घ्यायची गाडी घ्या ना, कोणती पटकन चला पटकन चला। तर छोट्या गाडीवर चालत पटपट जाऊन येऊ, ती मोठी गाडी इकडे न्या तिकडे न्या, इकडे वळण तिकडे वळण, ठेठ चालू झाली का गेलो, चला। रोड चांगले झाले बरं का आता, बाजारामध्ये गेल्यानंतर फौजी साहेब गेले ATM मध्ये, तोपर्यंत मी रोडच्या अलीकडेच थांबले। फौजी साहेब ATM मधून आल्यानंतर आम्ही गेलो भाजी घ्यायला। तर आमच्या इथे ना भाजीपाला मार्केट लागतं ना, चांगला फ्रेश भाजीपाला मिळतो आणि जास्त भाजीपाला हेच येत असतं ना इथं, शेवगे शेंगा, वांगे, बटाटे, कारले, दोडके, भेंडी, फ्लावर। तर हे असं खाऊ नाही वाटत मुलांना सारखं सारखं ना, मग त्याच्यामुळं मी काय करते, जे कडधान्य असतं ना मोड आलेलं ते पण करत असते मध्ये मध्ये, मग ते खातात। कधी राजमा बनवला, कधी डाळ भात, कधी कढी पकोडा, आणि पालक आपल्या गार्डनमध्ये निघतो ना, तर कधी मध्ये मी तो करत असते। आणि मेथीची भाजी कालच खाल्ली, म्हणलं मग मेथीची भाजी नको घ्यायला, ती नाही घेतली। आणि मस्त कवळ्या कवळ्या गवारीच्या शेंगा दिसल्या मला गावरान, तर त्या घेतल्या पावशेर, पण इतक्या महाग आहेत ना गवारी सध्या बाजारामध्ये, 40-50 रुपये पावशेर चालू येतं। आणि खरबुजा पण होते, तर फौजी साहेब म्हणले 4-5 किलो खरबूज घ्या आपल्याला, मग मी खरबुजा मस्त चांगले निवडून घेतले। ते बिलबिले झालेले असले ना आतून ते चांगले निघत नाही, एकदम बिलबिले खायला चांगलं पण वाटत नाही, त्यामुळं मग निवडून मी 4-5 किलो हे खरबूज घेतले। चला पाणीपुरी खायला।
आम्ही काय केलं, भाजीपाला घेतला आणि पिशवीमध्ये व्यवस्थित भरून काकांजवळच ठेवला. म्हणलं आम्ही येतो लगेच. तर फौजीसाहेब म्हणले चल पाणीपुरी खायला. तर आम्ही असं बाजारामध्ये आलो ना, आवर्जून पाणीपुरी खात असतो. तर दोघांनी पण पाणीपुरी खाल्ली. काकांकडून पुन्हा तो भाजीपाला भरलेला घेतला. त्यानंतर आलो किराणा दुकानामध्ये. तर कडधान्य बरंचसं संपलेलं होतं ना, तर फौजीसाहेबांना म्हणलं कडधान्य जाता जाता आपण घेऊन जाऊ. तर असं थोडंसं आपल्याला जसं लागतं तसं भिजवलं आणि मोड यायला ठेवलं ना, तर ह्या दिवसात मोड पण छान येतात. तर कडधान्य घेतलं मी. आणि उन्हाळ्यामध्ये असं चटणी लोणचं खायला छान लागतं ना, त्यामुळं मी चटणी बनवण्यासाठी कारळे घेतले, जवस घेतलं. आणि इथं दुकानामध्ये ना आपल्या एक सबस्क्रायबर ताई पण मिळाल्या मला. तर मी त्यांच्याशी थोडंसं बोलले आणि त्या बोलल्या की मी तुमच्या इकडं फिरायला पण येत असते. तर म्हणलं आले तर या माझ्या घरी, मला पण छान वाटेल. तर आलो आम्ही बाजारातून. हे पहा सागर आलाय बाहेर बाजार घ्यायला. गाडी वाजली ना लगेच दोघं पण बाहेर येते. तर मम्मी पप्पा आले म्हणून बाजार बिजार असला ना तर लगेच आतमध्ये घेऊ लागत येत. चला स्वयंपाक करायचा अजून. हो घ्या माझा माझा हा का, यू आर राईट चॉईस. बघा फौजी साहेबांचं गाणं. हो चला 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 मुलांना या माझा प्यायला या. थंड पाण्याचा ग्लास भरून पण आण बाबा मला, नाही बाटली घेऊन या. आणि किराणा दुकानातून मी आता काय काय आणले तुम्हाला दाखवते. तर हे पावशेर कारळे आणले. तर काही ठिकाणी याला कारळे बोलतात, तर काही ठिकाणी याला काळे तिळ पण म्हणतात. तर म्हणजे जसं भाग बदलन तशी पद्धत पण थोडीफार वेगळी असते. त्यामुळं होऊ शकतं काही ठिकाणी याला तिळ म्हणत असतील, पण आमच्याकडं कारळेच म्हणतात. तुमच्याकडं काय म्हणतात नक्की सांगा. आणि पावशेर हे जवस पण आणलं आहे मी, कारण जवस असं खरपूस भाजलं ते थोडंसं मिठाचं करून ठेवलं ना, आपण येता जाता खाल्लं ना, आपल्या लेडीजसाठी तर शरीरासाठी खूप चांगलं असतं हे. त्यामुळं जवस आणलं आहे मी. आणि याची चटणी पण छान होती आणि असे गूळ घालून लाडू पण छान होतात त्याचे. तर जवस आणले. त्यानंतर अर्धा किलो मठ आणले, तर अर्धा किलो हुलगे आणले, अर्धा किलो चवळी आणली. तर पहिलं थोडं थोडं उरलेलं होतं माझ्याकडं, पण तरी पण अर्धा अर्धा किलो घेऊन आले मी. कारण जास्त पण मी भरून ठेवत नाही, कारण त्याला किडे भुंगे लागतात ना लवकर. त्यामुळं जसं लागेल तसं आणलेलं बरं. त्यामुळं मी थोडं थोडंच भरते. मुलांना जरी सांगितलं ना तर ते घेऊन येतात, कारण किराणा दुकान जास्त लांब नाही, जवळच आहे. आणि कडधान्य तर इतकं भारी मिळतं आणि तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये कचरा नाही कसला किंवा खडे नाही, काहीच नाही, एकदम स्वच्छ होतं. त्यामुळं मी असं लागन तसंच आणते. मठ तर इतके भारी आहेत ना, मस्त येतं. तर गावाकडून जर आलं ना त्याच्यामध्ये खूप खडे असतात, ते निसतच बसावं लागतं भरपूर वेळ. आणि आपल्या घरी गावरान हरभरे त्यानंतर मूग होते ना, त्याच्यामुळं मी मूग नाही घेतले आणि हरभरे पण नाही घेतले, छोले पण नाही घेतले, बाकीचं कडधान्य घेतलं. मग हे आता हे थोडं थोडं भिजू घालते मी. थोडंसं भिजू घातलं ना तर त्याच्यात 2 भाज्या होतात. खूप असं फुलून जास्त होतं आणि फुलून जास्त झाल्यानंतर आपण ते मोड यायला ठेवलं ना, ते अजूनच जास्त झालं जातं. त्याच्यामुळं भिजू घालतानाच थोडंसं घालावं लागतं ते. आणि मुगाला तर इतका पटकन असा भुंगा लागतो ना, मुगाला, तुरीला, त्यानंतर हरभऱ्याला अशी पावडर लावून ठेवावं लागते, नाहीतर मग कडुलिंबाचा पाला वगैरे असं घालून ठेवावं लागतं त्याच्यामध्ये. तर हे पहा मी आता हुलगे, मठ आणि मूग भिजू घातले. तर काय होतं, काही कडधान्यांना ना लवकर मोड येतात, तर काहींना उशिरा येतात. त्यामुळे मी तिन्ही पण भिजू घातलेत आता. तर मुगाला खूप पटकन मोड येतात, त्याच्यानंतर मग मठाला मोड येतात आणि मग हुलग्याला तर त्याच्यानंतर म्हणजे थोडासा वेळ लागतो मोड यायला. आणि मोड आल्यानंतर कडधान्य एखादा दिवस आपण फ्रीजमध्ये ठेवले तरी पण चालतं. त्याच्यामुळे मी आता तिन्ही पण संगच भिजू घातले. आता दुसऱ्या दिवशी त्याला कसे मोड येतात ना, ते पण मी तुम्हाला दाखवून आता. आणि मला अजून स्वयंपाक पण करायचा आहे. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.